तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण फोडणीचं वरण करणार आहोत। आपण फोडणीचं वरण फक्त तुरीच्या डाळीचं किंवा मुगाच्या डाळीचं करतो, पण मी ह्या तीन डाळीचं करणार आहे। वेगळ्या पद्धतीचं आहे हे वरण। हे बघा, मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे, पाव वाटी मसूरची डाळ घेतली आहे आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे। ही डाळ आपण एकत्र करायची आधी। हे बघा, एकत्र करायची आधी। आता ही धुवून घ्यायची। मी डायरेक्ट ही कुकरलाच लावणार आहे आणि नंतर फोडणी घालणार आहे। हे बघा, आपण डाळ धुवून घेतली आहे। मी डाळीच्या वरती येईपर्यंत हे बघा पाणी घातलंय, 1 ग्लास पाणी घातलंय। आता मी याच्यामध्येच बघा 1 टोमॅटो बारीक कापलाय आणि मिरची घातली आहे। 4 मिरच्या आहेत, त्याचे तुकडे केले तसे। तर ह्याच्यामध्येच आपण हळद घालायची आहे। हे बघा, अर्धा चमचा हळद घातली आहे। तर मी थोडंसं तेल घालते। तेल घातल्यामुळे डाळ चांगली शिजली जाते। आता आपण ही कुकरला लावून घ्यायची आहे। ही बघा, ही मी डायरेक्ट मोठ्या कुकरमध्येच लावते। आतमध्ये मी भात बघा तांदूळ घातले। तुम्ही फक्त छोट्या कुकरमध्ये डाळ शिजवली तरी चालेल। मी दोन्ही भात पण आणि डाळ पण शिजून घेते त्याच्यातच। आता आपल्याला 3 शिट्या करायच्या आहेत। हे बघा, आपली डाळ शिजली आहे बघा कशी चांगली। 3 शिट्या केलेल्या मी। आता आपण ही फोडणी घालूया। हे बघा, मी टोप तापत ठेवलंय। आता आपण तेल घालायचंय। 1 चमचा तेल घातलंय मी मोठा। बघा, मी फोडणीसाठी लसूण घेतली आहे। लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर। लसूण ठेचून घेतली आहे बघा। 1 चमचा राई। राई चांगली तडतडायला द्यायची आहे। 1 चमचा जिरं, लसूण घालायचे आणि कढीपत्ता। गॅस बारीक करायचे। हिंग टाकायचे, थोडी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये। आता डाळ घालायची आहे। मी ह्याच्यातच पाणी घालते बघा। हे बघा, आपली डाळ घट्ट आहे, तर थोडं पाणी घालायचं अजून त्यात। आता मीठ घालायचंय चवीनुसार। हे बघा, थोडी आपली डाळ अजून घट्ट आहे, थोडं पाणी घालायचं। जर तुम्हाला एवढी घट्ट हवी असेल तर तुम्ही एवढी घट्ट ठेवली तरी चालेल, पण थंड झाल्यावर ही अजून घट्ट होणार, म्हणून थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये। कड यायला द्यायचं आता। हे बघा, आता ढवळून बघा डाळ। तर याच्यात आपण थोडं तूप घालूया। तर गॅस बंद करायचंय। ची डाळ एकदा करून पहा। 3 डाळ मिक्स करून आपण ही डाळ बनवली आहे।
ही बघा आपली डाळ तयार आहे. डाळीचा कलर बघा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.